मी जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाली। मात्र ही निवड फक्त एक निवड नाही, तर संघ आणि भाजपच्या गेल्या काही काळात काहीशा ताणलेल्या संबंधांमध्ये दोघांकडून एकमेकांकडे टाकलेलं एक पाऊल मानलं जात आहे। याचे भविष्यामध्ये काय परिणाम असू शकतात याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। सी.पी. राधाकृष्णन हे नाव महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपल्याला परिचित आहे। मात्र दाक्षिणात्य राज्य असलेल्या तामिळनाडूतून आलेल्या राधाकृष्णन यांचं राजकीय जीवन आणि त्यांच्या जडणघडणीबद्दल फारशी माहिती अनेकांना नसेल। राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून एनडीए कडून नुकतीच घोषणा झाली आणि सी.पी. राधाकृष्णन चर्चेत आले। सी.पी. राधाकृष्णन अगदीच तरुण वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले। त्यानंतर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि संघ परिवारात आदर्श नेता म्हणून त्यांचं आजवरचं राजकीय कर्तृत्व राहिलंय। सी.पी. राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957। वयाच्या 16व्या वर्षीच ते संघाचे स्वयंसेवक बनले। 1974 मध्ये जनसंघाच्या राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य झाले। 1996 मध्ये ते तामिळनाडू भाजपचे सचिव बनले। 1998 आणि 1999 मध्ये कोइंबतूर मतदारसंघातून ते लोकसभेवर गेले। आजवर त्यांनी प्रशासकीय, राजकीय आणि घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। लोकसभा सदस्य म्हणून विविध संसदीय समित्यांवर त्यांची निवड झाली आहे। संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलंय। तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केरळचे पक्ष प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलंय। 2023 मध्ये राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल बनले। जुलै 2024 पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। कुणाच्याही ध्यानीमनी नसताना मोदींच्या नेतृत्वातील एनडीएनं महाराष्ट्राच्या राज्यपालांना अचानक उपराष्ट्रपती पदासाठी का निवडलं, असा प्रश्न अनेकांना पडला। सत्यपाल मलिक आणि जगदीप धनखड यांचे प्रकरण घडल्यानंतर पुढचा उपराष्ट्रपती कोण होईल याची चर्चा सुरू होती आणि त्याच काळात म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपुरात संघाच्या अत्यंत वरिष्ठ नेत्यांची एक खास बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। सोबतच उपराष्ट्रपती पदासंदर्भात चर्चा करताना भविष्यात उपराष्ट्रपती पदासाठी किंवा इतर घटनात्मक पदांसाठी व्यक्तीची निवड करताना ती व्यक्ती भाजप आणि विचार परिवाराशी अनुकूल असावी आणि त्या व्यक्तीची वैचारिक जडणघडण भाजपच्या विचार परिवाराला अनुकूल असावी असे संकेत भाजपला देण्यात आले। दरम्यान राधाकृष्णन यांची निवड भविष्याच्या राजकीय समीकरणांवर लक्ष केंद्रित करून करण्यात आल्याचं बोललं जात आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि पश्चिम भारतात भाजपचा वारू काहीसा हळुवार झालाय। त्याचेच परिणाम भाजपला 2024 मध्ये सोसावे लागले आणि भाजप लोकसभेत 272च्या बऱ्याच खाली म्हणजेच 240 वर अडकला। त्यामुळे आता आगामी निवडणुका आणि 2029च्या तयारीच्या दृष्टीनं तामिळनाडूतून ओबीसींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सी.पी. राधाकृष्णन यांना दिल्लीत नेण्याच्या हेतूनं ही निवड नाकारता येणार नाही। यावर्षी भाजपला राष्ट्रीय अध्यक्षाची ही निवड करायची आहे। मात्र त्यापूर्वीच भाजपला काळजीपूर्वक उपराष्ट्रपती पदासाठी ही निवड करावी लागली आहे आणि ती निवड दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातून सी.पी. राधाकृष्णन यांच्या स्वरूपात करण्यात आली आहे। त्यामुळे नेहमीच राजकीय समीकरण साधताना भौगोलिक विचार करणाऱ्या भाजपकडून आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संघाकडून राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करताना इतर राज्यांकडे लक्ष केंद्रित केलं जाईल, किमान असेच संकेत सध्या तरी मिळत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।